रंगताना MS11 संघ वर्सेस Y211 इथून जिंकणारे सामना टॉप 4 मध्ये जाऊ शकतो. बघूया पहिलं षटक Y211 संघाकडून. जगदीश स्ट्राईकला आहेत, सुनील आणि मंगेश. बघूया पहिला चेंडू मारा करतील सुनील. शॉर्ट पिच मध्ये चेंडू होता, चेंडू मध्ये वेग जास्त, चेंडू जाते सरळ यष्ट्यांच्या मागे, रुपेशच्या हातात, कीपरच्या हातात. निर्धाव चेंडू. चांगली यष्टीरक्षकाची भूमिका निभावताना रुपेश. आता मात्र आणखीन एक वेगवान चेंडू, त्याला हलकीशी दिशा दिले, चेंडू जातोय सरळ क्षेत्ररक्षकाच्या हातात. तोपर्यंत एक धाव, एका धावेने संघाच्या श्री गणेशा होताना. आता मात्र क्षेत्ररक्षणात थोडासा बदल. बघूया जर बाहेर खेळाडू बघायला गेलेत, पहिलं वर पॉवर प्लेचं राहील आणि पॉवर प्लेच्या बाहेर बघायला गेलेत तर लॉंग ऑन लॉंग ऑफ. बघूया आता मात्र खराब थ्रो. जर चांगला थ्रो झाला असता तर फलंदाज बाद झाला असता. खराब थ्रो होता म्हणून रन आउट वाचलेला आहे. बघूया आता मात्र वेग होता, वेगाच्या स्वारावर मंगेश स्वार होताना. एक धाव आणि या एका धावेने धावसंख्येत भर. धावसंख्या झालेली आहे ती 2. आता मात्र एक कलात्मक स्ट्रोक, चेंडू जातोय सरळ पॉइंटच्या दिशेने, तिथून फेकी येईपर्यंत एक धाव. बघूया आता मात्र वेग 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 आणि खराब चेंडू. दिशा नव्हती, वेगावर स्वार होते पण. आता मात्र चेंडू मध्ये उसळी जास्त, टप्पा पडून उसळी जास्त आणि एक षटक समाप्तीनंतर धावसंख्या झालेली आहे ती 4. बघूया आता मात्र पॉवर प्लेचं दुसरं षटक हाताळताना रुपेश मिहित या नावाची जर्सी. आता मात्र वेगावर स्वार, पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न सुनील यांचा होता, मात्र चेंडू आणि फळी यांचा संपर्क नाही, फलंदाज होईल बाद.
सुनील. आता मात्र सुनीलची जागा सांभाळण्यासाठी मैदानात अल्पेश, एक आक्रमक फलंदाज, चौफेर षटकार मारण्याची ताकद. दोन्ही माध्यपर संघांमध्ये ही लढत वैदू 11 वर्सेस MS 11. वैदू 11 संघाने नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला होता आणि आतापर्यंत दुसरे षटक मार्गतीपथावर, प्रगतीपथावर. बघूया, चांगला चेंडू होता, चांगला सन्मान दिलेला आहे अल्पेश यांनी पहिल्या चेंडूवर. बघूया पुढील चेंडू. आता मात्र चांगला चेंडू, मात्र क्षेत्ररक्षकाकडून होते चुकी. तोपर्यंत एक धाव आणि या एका धावने धावसंख्येत भर. धावसंख्या झालेली आहे ती 5. लॉस ऑफ 1, एक गडी बाद. आता मात्र चांगला फटका, त्याच्या खाली क्षेत्ररक्षक, त्याच्याकडून चुकी. तोपर्यंत चेंडू जातोय सरळ सीमापार चौकार. मोठा फटका मंगेशच्या फळीतून. कर्णधार आता मात्र सांगतात, मी कर्णधार आहे, माझ्याकडे ती ताकद आहे म्हणून मी कर्णधार आहे. आता मात्र रुपेशी आपल्या गोलंदाजीच्या भारावर स्वार. तेही सांगतात, तू मारू शकतो तर मी डॉट काढू शकतो. आता मात्र आणखीन एक चांगला चेंडू, चौकाराचं प्रत्युत्तर डॉटच्या स्वरूपात. 2 ओव्हर समाप्तीनंतर धावसंख्या झालेली ती लॉस ऑफ 1, 9. आता मात्र पॉवर प्ले समाप्त. पॉवर प्ले समाप्तीनंतर गोलंदाजीचा भार मुकेशच्या हातात. बघूया, तिसरे षटक घेऊन आलेले आहेत मुकेश. वैयक्तिक पहिलं षटक. पहिला चेंडू मुकेश यांचा मारा करतील अल्पेश. आता मात्र शॉर्ट पिच चेंडू होता, त्याच्यावर काय प्रत्युत्तर नाही अल्पेश यांच्याकडे. चांगली यष्टीरक्षकाची भूमिका निभावताना रुपेश. निर्धाव चेंडू. आता मात्र शॉर्ट पिच मध्ये चेंडू, चेंडूला दिले दिशा. चेंडू मागे क्षेत्ररक्षक धावताना चेंडू जातोय गली रिजन मध्ये, तिथून फेकी येईपर्यंत 2 धावा कंप्लीट. आणि बघूया पंचांचा निर्णय काय येतो. आउट. चांगली यष्टीरक्षकाची भूमिका, चांगला थ्रो होता. पंचाशी वादावाद करू नये, पंचांचा निर्णय अंतिम राहील. पंचाशी वादावाद केल्यास पेनल्टीला सामोरे जावे लागेल.
2 रन धावून काढले. मात्र तिसऱ्या रनाच्या प्रयत्नात मंगेश तंबूच्या दिशेने परतताना त्याची जागा सांभाळण्यासाठी मैदानात स्वानंद आर्चर नावाची जर्सी प्रस्थान करून बघूया पुढील चेंडू. आता मात्र वेगवान चेंडू. सन्मान देताना स्वानंद. पहिल्या चेंडूवर सन्मान हा प्रत्येक खेळाडूचा एक चांगला चेंडू. स्वानंद यांना चेंडू काही समजला नाही. निर्धाव चेंडू. आता मात्र चांगला चेंडू. त्याला चांगली दिशा. चेंडू जातोय एक्स्ट्रा कव्हर मध्ये. तिथून फेक येईपर्यंत 1 धाव कंप्लीट. दुसऱ्या रनाचा प्रयत्न होता मात्र स्वानंद यांनी रोखलंय. बघूया पुढील चेंडू मुकेश यांचा. आता मात्र स्ट्राईकला आहेत अल्पेश. आता मात्र चेंडू मध्ये उसळी जास्त होती. अल्पेश यांना चेंडू काही समजला नाही. बॅटीची कडा घेऊन चेंडू जातोय सरळ डिक्लेअर झोन मध्ये. 1 धाव. ओव्हरची होती समाप्ती. 3 षटका समाप्तीनंतर धाव संख्या आलेली होती 13. लॉस ऑफ 2. 2 गडी बाद. 2 गडींना तंबूचा रस्ता दाखवलेला आहे पैदुलन संघाने. आता मात्र 4था षटक घेऊन पुन्हा एकदा रुपेश. संघाचे 4था षटक व वैयक्तिक 2रं षटक हाताळताना रुपेश यांचा. बघूया पहिला चेंडू मारा करेल अल्पेश. शॉर्ट पिच मध्ये चेंडू. चेंडूला हलकीशी दिशा. त्याच्या खाली क्षेत्ररक्षक पॉइंट मध्ये. त्याची खराब फेकी. तोपर्यंत 2 धावा. चांगले रनिंग बिटवीन द विकेट. खराब थ्रो. चांगले रन. बघूया पुढील चेंडू. आता मात्र ब्राथपैत पतीचा चेंडू. मात्र हेलिकॉप्टर उडवला होता. हेलिकॉप्टर मध्ये पेट्रोल कमी. आणि चेंडू जातोय सरळ क्षेत्ररक्षकाच्या हातात. फलंदाज होईल बाद. चांगला हेलिकॉप्टर मारलेला होता मात्र हेलिकॉप्टर मध्ये पेट्रोल कमी असल्यामुळे हेलिकॉप्टर लँड होतोय मैदानामध्येच. सॉरी मुकेशच्या हातात. आता मात्र अल्पेशची जागा सांभाळण्यासाठी मैदानात अंकेश राईट हँड बॅट्समन. आता मात्र चेंडू आदळतोय पायांवर आणि अंकेश उभा होता यष्ट्यांच्या समोर. पंचांनी घोषित केलेला आहे अंगठी उचलून फलंदाज बाद. अंकेश. आता मात्र रुपेश धोडी हॅट्रिक वर. बघूया हॅट्रिक घेतो का नौशाद षटकार मारतो.
आतापर्यंत 3 चेंडू झालेले आहेत. पहिला चेंडू 2 रन, दुसरा चेंडू विकेट, तिसरा चेंडू विकेट. यानंतर 12वा खेळाडू, यानंतर पाण्याची सोय करावी. 12वा खेळाडू, यानंतर पाण्याची सोय करावी. फुलटॉस चेंडू होता, हलकीशी दिशा दिली मात्र क्षेत्ररक्षकाकडून होते चुकी. तोपर्यंत 1 धाव. नवसाद्याला माहित होतं प्रत्येक चेंडूवर फटका मारणं अवघड असते, त्याला दिशाही दिली पाहिजे आणि तीच दिशा नवसाद्याने दिली. आता मात्र हलकीशी दिशा स्वानंदाने दिली. क्षेत्ररक्षकाकडून होते चुकी. तोपर्यंत 2 धावा. चुकीचं भुगतान तुम्हाला एक एक रन एक्स्ट्राच्या स्वरूपात भोगतावं लागेल. हे एक रनच शेवटला महागात पडू शकतात. बघूया या ओव्हर मधील शेवटचा चेंडू. ब्लॉक मध्ये चेंडू, चेंडूला दिले दिशा. चेंडू खाली. क्षेत्ररक्षक सतीश त्याची फेकीपर्यंत 1 धाव कंप्लीट आणि 4 षटक समाप्तीनंतर धावसंख्या झालेली ती 19. आतापर्यंत चांगलं षटक हाताळताना वैद उल्हान संघाकडून चला घाई करावी. बघूया गोलंदाजी मार्कवर. आता मात्र जगदीश 5वं षटक, वैयक्तिक 2रं षटक. चांगला चेंडू, त्याला सन्मान, त्याच्याखाली क्षेत्ररक्षक. तोपर्यंत 1 धाव. चांगलं रनिंग बिटवीन द विकेट. आता मात्र बघूया पुढील चेंडू. वेगवान चेंडू, पडून थोडीशी उसळी कमी. चेंडू मध्ये वेग होता, उसळी कमी होती. निर्धाव चेंडू. आता मात्र आणखीन एक वेगवान चेंडू. मात्र बघूया रनआउटचा चान्स होता. काय झालेलं आहे? नॉट आउट. जर डायरेक्ट हिट झाला असता तर फलंदाजाला परतावं लागलं असतं. एक चांगला चेंडू होता, त्याला चांगला सन्मान देताना नवसाद, त्याला माहित आहे. आता मात्र डायरेक्ट हिट. चांगला थ्रो मुकेश यांचा. फलंदाज होईल बाद. नवसाद मोठा गडी, मोठा मासा.
एक गळाला लागताना आता मात्र सुतळी बॉम्ब लवंगीच्या स्वरूपात फुटताना खूपच सुंदर असा थ्रो होता मुकेश यांचा, डोळ्याचा पारंग फेडणारा. या षटकातील 4 चेंडू झालेले आहेत. बघूया 5वा चेंडू मारा करेल रोहित, लेफ्ट हँड बॅट्समन. बघूया काय करतील. आतापर्यंत फलंदाजांना बांधून ठेवलेलं आहे वैद जगदीश सरांनी. मोठे फटके मारण्याचा काही चान्स देत नाही. चांगला चेंडू होता. आणखीन एक फलंदाज डग आउट मध्ये परतावताना रुपेश. यष्टी रक्षकाची भूमिका, एक चांगली भूमिका निभावताना फलंदाज बाद. सहा गडी बाद. आता मात्र या षटकातील शेवटचे चेंडू राहील. मारा करेल जिया. आता मात्र खोलवर टप्प्याचा चेंडू होता. एक चांगलं क्षेत्ररक्षण विजयांचं. आणि षटक होते समाप्त. 5 षटक समाप्तीनंतर धावसंख्या जाऊन पोहोचलेली होती 22. 30 चेंडूचा खेळ अजूनपर्यंत समाप्त झालेला आहे आणि धावसंख्या मात्र फक्त 22. आता मात्र 18 चेंडूचा खेळ शिल्लक राहिलेला आहे. बघूया 18 चेंडू मध्ये किती रन ठोकतील. बघूया पुढील षटक घेऊन आले मुकेश. स्ट्राईकवर आहेत जिया. ब्लॉक हॉल पद्धतीचा चेंडूला दिलाय भिरकावून. चेंडू येतोय सरळ लॉंग ऑफच्या दिशेने. तिथून फेक येईपर्यंत 2 धावा कंप्लीट. चांगलं रनिंग बिटवीन द विकेट जिया आणि स्वानंदी याचं. आता मात्र बॅटीची अंदरुणी कडा. चेंडू जातोय सरळ लॉंग स्लिपच्या हातात आणि या एका धावेने धावसंख्येत भर. धावसंख्या धावून बोलली ती 25. आता मात्र मोठा फटका मारण्याच्या नादात स्वानंद होईल बाद. परतावं लागेल स्वानंदला डग आउट मध्ये. मोठे फटके मारायचे होते मात्र हे मोठे फटके काही त्यांच्या फळीतून दिसत नाहीत. जर जिंकायचे असेल तर तुम्हाला मोठे फटके नक्कीच मारावे लागतील कारण की समोरच्या संघामध्ये नक्कीच धडधाकट बल्लेबाज आहेत. विजय, रुपेश, मुकेश हे चांगले बल्लेबाज.
आतापर्यंत मात्र सहावं षटक चालू आहे. 6व्या षटकातील 3 चेंडू झालेले आहेत. तिसऱ्या चेंडूवर मात्र गडी बाद. बघूया पुढील चेंडू. आता मात्र चेंडू मध्ये उसळी कमी होती. चेंडू जातोय सरळ स्लिप मध्ये. तिथून फेकी येईपर्यंत 2 धावा कंप्लीट. चांगलं रन बिटवीन द विकेट. सुनील यांनी जिया बघूया. आता मात्र वेगावर स्वार. मात्र टप्पा बाहेरचा होता. पंच घोषित करतात वाईट. आता मात्र निर्धाव चेंडू. चांगला चेंडू. या ओव्हर मधील शेवटचा चेंडू राहील. बघूया. आता मात्र चांगले क्षेत्ररक्षण. तोपर्यंत 1 धाव. या एका धावेने धावसंख्येत भर. धावसंख्या जाऊन पोहोचलेली आहे ती 29. 36 बॉलच्या खेळ समाप्त झालेला आहे आणि धावसंख्या झालेली आहे ती 29. आता मात्र फक्त 12 चेंडूचा खेळ राहिलेला आहे. जर सामन्यात चांगलं रूप धारण करायचे असेल तर मोठे फटके MS11 संघाला खेळावे लागतील. बघूया. सुनील हे मोठे फटके मारू शकतात. त्यांच्याकडे ती ताकद आहे. मात्र त्यांनी आता मात्र दिशा दिलेली आहे चेंडूला. तोपर्यंत 1 धाव. 2 धाव ही कंप्लीट. तिसरा धावेचा प्रयत्न मात्र नकार. आणि या 2 धावेने धावसंख्येत भर. धावसंख्या जाऊन बदलेली ती 31. 31. 7वं षटक प्रगतीपथावर. पहिला चेंडू. दुसरा चेंडू. उसळी घेणारा चेंडू. चांगला चेंडू. चेंडू मध्ये वेग होता. उसळी जास्त होती. आता मात्र स्लोवर पद्धतीचा चेंडू. पंच घोषित करतात. दिशाहीन चेंडू. वाईट चेंडू. आणखीन एक निर्धाव चेंडू विजयांचा. चांगला चेंडू. आता मात्र हलकीशी दिशा दिलेली आहे. त्याच्या खाली क्षेत्ररक्षक. तिथून फेकी परत 1 धाव. चांगलं रनिंग बिटवीन द विकेट. थेंबे थेंबे तळे साचे असं मैदानात आता मात्र दृश्य पाहायला मिळते. जिंकायचे असेल तर तुम्हाला मोठा तलाव खोदावा लागेल. तल साचवून तुम्हाला होणार नाही. कारण की आता तल्याने फक्त टोप भरेल. तलाव भरणार नाही. खराब चेंडू होता. पंच घोषित करतात. वाईट चेंडू. आता मात्र आणखीन एक उडणारा चेंडू पंचांनी घोषित केलेला आहे. नो. उडणारा चेंडू होता. ढगात जाणारा चेंडू. पंच घोषित करतात. नो. आता मात्र फ्री हिटचा चान्स. बघूया जिया काय करतात. षटकार मारतात का चौकार. सुवर्ण संधी त्यांच्यापर्यंत चालून आलेली आहे. सुवर्ण संधीचं सोनं करतात का काय बघूया. आता मात्र सोन्याचा प्रयत्न होता.
मात्र चांदीच झालेली आहे. आणि एक धाव. आणि या एका धावने धावसंख्येत भर. धावसंख्येत जाऊन पोहोचले 36 36. आता मात्र दिशा त्याच्या मागे क्षेत्ररक्षक धावताना चेंडू जाते सरळ सीमापार चौकार. थेंबे थेंबे तळे साचे नक्कीच त्याचं चांगलं उदाहरण. आता मात्र सुनील समजावून देताना हा चौकाराने. आता मात्र शेवटच्या ओव्हर राहील या सामन्यातील. धावसंख्या जाऊन पोहोचली होती 40. 7 ओव्हर समाप्त. शेवटचे ओव्हर घेऊन आले सचिन. मारा करतील जिया. मोठे फटके मारण्याची ताकद. बघूया पहिला चेंडू. खोलवर टप्प्याचा चेंडू. त्याच्याकडे काही प्रत्युत्तर नव्हतं. चेंडू जातोय सरळ यष्टीरक्षकाच्या हातात. निर्धाव चेंडू. आता मात्र शॉर्ट पिच या चेंडू दिशा नव्हती. पंच घोषित करतात वाईड. आता मात्र ब्लॉक या चेंडू. चांगला चेंडू. जी यांना काही चेंडू समजला नाही. निर्धाव चेंडू. आतापर्यंत चांगली गोलंदाजी वैद्युलून संघाकडून. चांगला चेंडू. त्याचं प्रत्युत्तर चौकाराच्या स्वरूपात. खोलवर टप्प्याचा चेंडू होता. जियांनी चौकार ठोकून काढला. चांगला चेंडूवर चांगलं प्रत्युत्तर. या चौकाराने धावसंख्येत भर. धावसंख्या जाऊन पोहोचली होती 45 45. एक नक्कीच लो स्कोरिंग सामना रंगताना. बघूया पुढील चेंडू. आता मात्र आणखीन एक मारण्याच्या प्रयत्नात बीट. डॉट चेंडू. आता मात्र शॉर्ट पिच मध्ये चेंडू. पण जियांना काय समजलं नाही. खराब थ्रो. तोपर्यंत आणखीन एक धाव. आणि या 2 धावेने धावसंख्येत भर. धावसंख्या जाऊन पोहोचली होती 47. आता मात्र आणखीन वेगावर स्वार. बघूया काय होते. एक वाईट चेंडू. खराब चेंडू. सचिन यांच्या माध्यमातून या ओव्हर मधील शेवटचा चेंडू राहील. बघूया सुनील काय करतात. आता मात्र चेंडू आदळतोय बॉडीला आणि डिक्लेअर झोन मध्ये. एक धाव. सॉरी बॅटीला. आणि एक धाव. आणि धावसंख्या जाऊन पोहोचली होती 50. जिंकण्यासाठी 51 रनांचं आव्हान वैद्य 11 संघाकडे.